समेत आहेत. पीपी थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. गेम ऑन. स्ट्राईक केंद्रचा फलंदाज कैलास. हा फटका चांगला आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षकापासून चेसिंग बोथ भरपूर लांब आहे. बॉल सीमारेषा पार. चार 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 चौकार. डीजे हॅलो. थँक्यू सो मच जी डी ग्रुपचं आपण जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी असेल मित्रांनो. इथं तू मे रनआउटची चान्स, रनआउटची संधी, परंतु गमावले. थोडेसे मिसफील्ड झाले या ठिकाणी. जीवनदान पहिला चेंडू चौकार. त्यानंतर या ठिकाणी तू चल ये अशी कॉलिंग थोडीशी मिस टायमिंग पाहायला मिळते आहे. परंतु आखिरकार एक धाव या चेंडूवरती. आपण चर्चा करत होतो जे डी ग्रुपचा. तर सातत्यानं मित्रांनो अगदी सलग 5 दिवस जी त्यांची मेहनत राहिली आहे सह्याद्री प्रीमियर लीगसाठी ती खूप महत्त्वाची मित्रांनो राहिली आहे, मोलाची राहिली आहे. यावेळेस खडे खडे अगदी जे डी ग्रुपच्या फॅमिली जो स्टँड आहे त्याच्या अगदी बाजूला ठोकलाय. मॅक्सिमम हिट षटकार. नक्कीच थँक्यू डिझे. सह्याद्री म्हटलं की मग अगं सगळेच आले त्यामध्ये आणि सगळे सहभागी होऊन एकत्र येतात ना तेव्हा काय घडवतात. एक इतिहास घडवलाय खरं तर या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. इथून लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेत. अजून एक मॅक्सिमम हिट डिलाइट चेंडूला फिरकावून 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू डिझे. या ठिकाणी जबरदस्त फटका आपण पाहिला. बासमण किरणचा बाटमधनं हा दुसरा षटकार खरं तर पाहायला मिळतो. इतका जबाब बदलचे अशाचा वेग. पंचांचं बोट आकाशाकडे. ओ यू टी लेग बिफोरची विकेट आणि इथून विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. बॅट्समन किरण होईल या चेंडूवरती बाद. थँक्यू सो मच. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला धाबा आल्या परंतु या ठिकाणी कुठेतरी अगदी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न. कारण किरण जाणं 2 सलग षटकार ठोकले होते. तोच फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डावखुरा हाताचा अजून एक घातक फलंदाज, स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रवी हॅलो. नक्कीच बॅट बॉलचा इशारा पंच डी के सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पण पंचांच्या भूमिकेमध्ये खूप मोठी खरं तर संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सह्याद्री प्रीमियर लीग जे डी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळेस चांगला चेंडूची लाईन पाहायला मिळते आहे आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पीपी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपटकावरती त्या 18 धावा
जबरदस्त सुरुवात दिली इथून आई एकविरा 11 या संघानं. मागच्या वर्षीचा हा चॅम्पियन संघ आज पुन्हा एकदा विजय संपादित करून समोर दाखवून देईल का 2025ला या हंगामामध्ये की आम्ही चॅम्पियन होतो, चॅम्पियन राहणार. परंतु त्याच्या अगेन्स्ट इथून गोलंदाजी चांगली केली जाईल का अश्विनी डीजे 11 संघाकडून. ही बॅटल आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. बघा प्रत्येक टीममध्ये 13 खेळाडूंचा जो भरणा आहे आणि त्या 13 खेळाडूंना ही संधी मिळली पाहिजे असा JD ग्रुप आणि सगळ्या आयोजकांची कमिटीचा हा निर्णय आहे. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक टीममध्ये 13 जे खेळाडू आहेत त्या 13ही खेळाडूंना संधी मिळालीच पाहिजे असा हा नियम कंपल्सरी असेल प्रत्येक टीमला. याच्याकडे प्रत्येक टीमच्या कॅप्टनच ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की प्रत्येक खेळाडू तुम्ही संधी द्या. कारण प्रत्येक जण हा आपले काम सोडून आलेलाच असतो आणि जर एखाद्याला संधी मिळाली नाही मग निराश किंवा हताश होईल. तो बोलेल पुढच्या वर्षी मग मी फॉर्म भरणार नाही किंवा मी खेळणार नाही आहे. पण प्रत्येकाला त्याला बॅटिंग मिळो की ना मिळो परंतु संघामध्ये स्थान मिळणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. गोलंदाज तयार. रिव्हर्स केले शॉर्ट पिच लाईन लवकरच पिक केली आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 मिळतील रन्स. वन्स अगेन 4. थँक्यू सो मच डीजे. आई एकविराज 11 संघ दाखवून देतोय की आम्ही पुढच्या मागच्या वर्षी का चॅम्पियन होतो आणि त्यांची फलंदाजी हे त्यांचं प्रमुख शस्त्र आहे आणि ते सिद्ध करताना या मॅचमध्ये अश्विनी डीजे 11 संघाच्या गोलंदाजावर जणू काही तुटून पडलेत. मागच्या वर्षीचा खरं तर जो सिलसिला थोडासा मागे राहिला होता आणि त्याच सिलसिलाने या मॅचमध्ये सुरुवात. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा पुन्हा एकदा कॅच कॉल. खराब फिल्डिंग. झेल ही कॅच नव्हती ही मॅच होती मित्रा आणि इथून जीवनदान मिळतंय बॅट्समन कैलासला ज्यानं आतापर्यंत आपण विचार केला 10 धावांचं योगदान टीमसाठी त्यानं दिलंय. तोच कैलासचा झेल मात्र 9 धावत संख्येवरती सोडलाय. येणारा काल आपल्याला दर्शवेल. येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल की तुम्ही झेल कुणाचा सोडलाय. अश्विनी डीजे 11 या संघासाठी एक संधी निर्माण केली होती. गोलंदाज नागेश या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती 4 आल्या पण त्यानंतर सिंगल धाव. स्ट्राईक केला फलंदाज आपण बॅट्समन पाहतोय. रवीला डावकर हाताचा अजून एक स्फोटक फलंदाज. संधी आहे. पंचांचा इशारा नो बॉल कॉल. इथून हवेमध्ये चेंडू आणि इथून मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल. 1+2 अशा 3 धाबा त्या बॉलवरती. चला जो काही पंचांचा निर्णय आहे त्याला तुम्ही खरं तर त्यावरती तो निर्णय अंतिमचा असेल याची नोंद घ्यायची प्रत्येक टीमला. DK सर आहेत त्यानंतर अनंत गावंडा प्रोफेशनल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर मार्के सरना आपण या ठिकाणी पाहतोय. हॅलो क्या बात आहे. कमालीची डिलिव्हरी. चांगला चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहतोय नागेशला. नरेश हा गोलंदाज आपण पाहतोय. डावकर हाताचा फलंदाज रवी सायकेनला
शॉर्ट पिच लेंथ लवकरच पीक केले आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. चार चौकार. बॅट्समन रवीच्या बॅट मधून हा चौकार. हॅलो. सन्माननीय रुपेश दादा खंडबे यांच्या या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही सह्याद्री प्रीमियर लीग आणि जेडी ग्रुपच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. बॅटची कडा पंचांचं बोर्ड आकाशाकडे. वो यू टी बिग विकेट. डाऊन फलंदाज बॅट्समन रवी बॅक टू द पवेलियन. थँक्यू डिझाईन. थँक्यू सो मच. अजून एक विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना खरं तर आपण पाहतो ना या मॅच मध्ये चांगली संधी होती. 2 षटकांचा खेळ. शेवटचा बॉल असं सिलेक्ट. एकूण धाबा धावफलकावरती 30 धाबा. गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅक वरती. चांगले षटक या ठिकाणी फेकले गोलंदाजानं. खुलबा टप्पा बी झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑटचा. चेंडूची उचल फेक केली त्या अगोदर एक सिंगल धाब या चेंडूवरती. चांगला कमबॅक केला या षटकावरती आणि एका धाबेनं मध्ये संघ जाऊन पोहोचतोय 31 वरती. उर्वरित 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवावे लागतील तर 55 धाबा. अर्थातच आई एकविरा 11 या संघाला. चला टीम मीटिंग कुठली घ्यायची नाहीये. समर्थ 11 संघाने टॉस जिंकलाय बघा. नेक्स्ट मॅच आहे आणि टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. हे मॅच संपलेच आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचंय. चला लगेच क्षेत्ररक्षकाची विभारचना आकायची बघा. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त झालाय. आपण पाहतोय 15.50 च्या सरासरीनं ही धावसंख्या सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिली आई एकविरा 11 संघाची. परंतु अजूनही येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 55 धाबांची. 18 चेंडू 55 धाबा. या मॅचचं गणित काय असेल, या मॅचचं चित्र काय असेल ते मात्र या 18 चेंडू मध्ये दडलंय. खोलवर टप्पा खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडस चटपटला होतं परंतु शेवटच्या अंतिमच्या क्षणाला चेंडूची उचल फेक. सिंगल धाव इथून प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नाची परिकष्टा करावी लागेल या मैदानावरती. अर्थातच आई एकविरा 11 या संघाला त्यांच्या विरोधात कधी टक्कर देतोय. इथून अश्विनी डीजे 11 हा संघ या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आहे. आई एकविरा संघाच्या गोलंदाजांनी खरं तर निराश केले या मॅच मध्ये. गोलंदाजी पूर्णपणे ढासळलेली पाहायला मिळाली. वर फुलटॉसचा बॉल शॉट फाईन लेगला. क्षेत्र खाली आहे. बॉल गोलीच्या वेगानं जाईल सीमारेषा पार. 4 हा चौकार. थँक्यू सो मच. रिव्ह हाईट फॅक्टरचं पुन्हा एकदा रिव्ह या ठिकाणी. बॅट्समन रिव्ह असेल. टीम रिव्ह थोडी मयूर मार्कर सर या ठिकाणी चेक करतायत. ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून आज चेक केलं जाईल. रिव्ह साठी बॅटिंग टीमचा रिव्ह आपल्याला पाहायला मिळते.
रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. आणि इथून फेड फेड डिलिव्हरी, चेंडू अगदी स्टंपवरती डीप खेळतो तो. त्यामुळे इथून आमच्या मयूर सरांनी खरं तर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 धावा नक्कीच ह्या चेंडूवरती पिलाल्यात. वापसी करतोय ह्या मॅच मध्ये एकविरा 11 हा संघ. 20 ओव्हर मध्ये पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, परंतु सिंगल सिंगल सिंगलनं फरक पडणार नाही अश्विनी डीजे 11 संघाला. कारण इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके मिळवावे लागतील, मोठे फटके शोधावे लागतील, मोठे फटक्यांसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि या मॅच मध्ये एकविरा हा संघ थोडासा बॅकफुट वरती आहे, पण तो मॅच संपलेली नाहीये. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेस करतोय, हा झेल खारी होईल आणि धक्का मिळेल अजून एक. एकविरा 11 संघाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. खरं तर जेवढी जे डी ग्रुपची जी फॅमिलीज आहेत ना, त्यांच्यापेक्षा दोस्ती कोणाचीच नसेल. एवढी एकत्रितपणाने खरं तर हा निर्णय त्यांचा संपूर्ण सह्याद्री प्रीमियर लीगसाठी खूप मोठं योगदान, मोलाचं योगदान त्यांचं पाहायला मिळालंय. सन्माननीय ज्या ठिकाणी दत्ताशेठ पिंगळे या साहेबांचा शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळते. पिंगलेवाडी गावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी खरं तर शुभ आगमन झालेलं आहे. सह्याद्री प्रीमियर लीग आणि जे डी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, लॉंग ऑफला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आहे. 2 धावा टीमसाठी या क्षेत्ररक्षकांना बचावल्यात. एकच धाव घेतली आहे. असं वाटलं की दुसऱ्यासाठी कॉल केले का की, परंतु एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो अर्थातच 39 वरती. साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दत्ताशेठ पिंगळे या साहेबांचा सन्मान ह्या मंचावरती केला जाईल. आपण लगेच याचे आमच्या आयोजक त्या ठिकाणी आहेत. जे डी ग्रुपचे संपूर्ण आयोजक आज सातत्यानं 4 दिवस त्यांची जी मेहनत राहिली आहे या लिंकसाठी, संपूर्ण फॅमिली खरं तर एकत्र आली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना, प्रत्येक पाहुण्याचा सन्मान, प्रत्येक खेळाडूंचं मार्गदर्शन. एकूण धावा धावफलकावरती 39. सन्माननीय नितीन दादा पारधी पत्रकार यांचाही या ठिकाणी शुभ आगमन. सह्याद्री प्रीमियर लीग आणि जे डी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद तुम्हाला देखील, आपण या ठिकाणी आल्यात. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 47 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाज ट्रॅक वरती. मनोहर पहिला चेंडू दिलाय भिरकावून, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने. मॅक्सिमम हिट, बॉल जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मॅच मध्ये पलटवार, आणि पलटवार कसा असतं हे दाखवून देत असताना बॅट्समन कैलासला आपण पाहतोय, ज्याचा झेल सोडला होता पीपी 9 ह्या धावसंख्येवरती, आणि तो आता इथून चमकताना दिसतोय. चांगला फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केले, सिंगल साठी कॉल, स्ट्राईक हवे कैलासला, पण तो चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. आमचं पाहुण्यांच्या त्या ठिकाणी शुभ सन्मान मात्र मंचावरती केला जातोय आयोजकांच्या वतीनं. आमचं लक्ष जास्त केंद्रित होत नाहीये कारण मॅच देखील चालू आहे, त्यामध्ये आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकाचे मधोमध क्षेत्ररक्षक पोहोचलेत,
पण तू कैलासला जेवढी स्ट्राईक मिळेल आता. हॅलो, तेवढं आता खरे तर चांगलं असेल टीम ह्या ठिकाणी आई एकविरा टीमसाठी. कैलास एकमेव उमेद आहे आई एकविरा टीमची. या वेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. ही संधी इथून अश्विनी डीजे 11 टीमसाठी आणि फलंदाज होईल यावेळेस कैलास. बॅक टू द पवेलियन डीजे.